नमस्कार शेतकरी मित्रांनो, शासनानं अतिवृष्टीची जी नुकसान भरपाई तर या नुकसान भरपाईबाबत एक मंत्रिमंडळाची बैठक झाली आणि ती बैठक झाल्याच्या नंतर 18,500 रुपये हेक्टरी मदत देऊ, 27,000 देऊ, 32,500 देऊ, 22,500 देऊ अशा ज्या घोषणा झाल्या आणि त्यानंतर असं शेतकऱ्याला मस्त वाटलं की काय हिच्या मायला मदत भेटायली, बस विषय नाही. 18,500 हिशोब लावला शेतकऱ्यानं, जे जिरायती शेती येते ना की 3 हेक्टरच्या मर्यादेत 18,500 म्हणजे बघा पैसे किती आले. 18,500 आणि गुणिले 3 म्हणजे 3 हेक्टर साठी लावा हिशोब. बघा 300 300 3 5 15 5 हातच्याला 1 8 3 24 1 25 5 हातच्या आले 2 3 1 3 आणि 2 5 म्हणजे 55,500 रुपये येणार असा हिशोब लावून ठेवला. आता तसाच बागायतीवाल्याने लावला असेल, फळबागेवाल्याने लावला असेल आणि आपल्याला आता 55,500 रुपये ही मदत मिळणार आणि खुश झाले शेतकरी. मात्र एक लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो, त्यावेळेस अतिवृष्टी होती, शेतकरी संकटात होता आणि वेळ निभवायची म्हणून बस त्याने घोषणा करून टाकली. पण एक लक्षात नाही आलं शेतकरी मित्रांनो की ही जी मदत आहे तर याच्यात जे 18,500 दिले तर याच्यात 8,500 ही पहिल्या जुन्या निकषाप्रमाणेच मदत होती आणि याच्यात जे 10,000 म्हणले तर ते रब्बीसाठी मदत म्हणून 10,000 हे असे 18,500 होते. हे आपल्या लक्षात आलं का नाही मला माहित नाही. मग असे हे 18,500 देऊ म्हणले. 3 हेक्टरची मर्यादा, तर ती बी 3 हेक्टरची मर्यादा अगोदर 2 हेक्टरचेच शासन निर्णयानुसार आले आणि नंतर वरच्या 1 हेक्टरचा मग पुन्हा शासन निर्णय काढला, म्हणजे तेव्हा 3 हेक्टरची मर्यादा असं केले. मग शेतकऱ्याला वाटलं आपल्याला तर इतके पैसे भेटलेत. मात्र रिअल कंडिशन अशी आहे की आता शेतकऱ्याच्या जेव्हा खात्यात आलेत तेव्हा शेतकऱ्याचे डोळे उघडलेत की आपल्याला किती पैसे आलेत. एखाद्या शेतकऱ्याची 50 जमीन आहे, त्याला कुठं आले 4,500, कोणाला आले 6,000. आता या अगोदर आपण एक व्हिडिओ बनवला मदत कुठं किती आली, त्याच्यात इतक्या कमेंट केल्या शेतकऱ्यांनी की खरंच किती पैसे आलेत. म्हणजे शेतकऱ्याच्या तोंडाला पानं पुसलेली आहेत. आता हे कसे पुसले, कसा कार्यक्रम केला, जसं कर्जमाफी देऊ म्हणले होते का सत्तेवर आल्यावर, बस तसाच कार्यक्रम केला. त्यावेळेस परिस्थिती तशी होती. बरं हे बांधावर आले, शेतकऱ्याचं खरंच किती नुकसान आहे, हिंडले पाहिलं, पॅन्टीवर करू इकडं तिकडं पाहिलं फिरले, मात्र नुकसान झालेलं याच्या बी लक्षात आलं. मात्र त्यावेळेस वेळ मारून नेली आणि आता नुकसान भरपाई जी खात्यात यायली का शेतकऱ्याचे आता डोळे उघडलेले आणि हे बी विसरून जाणार आहेत शेतकरी. तुम्हाला सांगतो हे बी विसरतेत. त्याला माहितीये की शेतकरी हा प्राणी जास्त लक्षात ठेवणारा नाही. वेळेला त्यांना काय दिलं यावर ते पुढे चालतात. हे आजपर्यंत इतिहास आहे. त्याच्यामुळे ते काही लय ताण घेत नाहीत आणि तुम्ही ताण घेऊ नका, काही कुटाने रिकामे करू नका. ही अशी मदत आलेली. आता तुम्हाला किती आली काय आली हे कमेंट करा ना. आता हे 10,000 तर पुन्हा केव्हा मिळते याचा काही भरोसाच नाही. मग असं जर म्हणलं तर मग शेतकऱ्याच्या तोंडाला पुसले का नाही पानं, कसा कार्यक्रम झाला शेतकऱ्याचा. मग मी त्याच्यासाठीच प्रत्येक व्हिडिओत सांगतो की शेतकरी मित्रांनो, कोणताच पक्ष शेतकऱ्यांचा नाही, हे बी सरकार नाही आणि दुसरंही होतं ते बी नाही, कोणीच नाही. फक्त हे यांच्यात नुसते एकमेकावर टीका करणार, एकमेकाचे भांडणं करायलो, आम्ही शेतकऱ्यासाठी लय लढायलो हे दाखविणार आणि शेतकऱ्यांना जे द्यायचं तेच देणार, याच्या व्यतिरिक्त काहीच होणार नाही. आणि यासाठी शेतकऱ्यांना एकत्र यावं लागेल. जे शेतकऱ्यासाठी लढत आहेत त्याच्या पाठीमागे शेतकऱ्याला उभं राहावं लागेल आणि त्यासाठी तो माणूस निष्पक्षवादी असणं गरजेचं आहे. तोच माणूस फक्त शेतकऱ्यांचं भलं करू शकतो. राजकीय पक्षातला माणूस शेतकऱ्यांचं कधीच भलं करू शकत नाही, कारण त्याला पक्षाचे बंधनं असतात. पक्षाच्या ज्या चालीरीती आहेत, त्याच्या परंपरा आहेत, त्याचे जे विचार आहेत त्याप्रमाणे चालावं लागतंय. आणि लय शेतकऱ्याचं भलं केलं, शेतकरी हुशार होईन, हुशार झाला तर लय शिकन, लेकरं बाळ शिकवीन आणि त्याचे लेकरं बाळ शिकून मोठे झाल्याच्या नंतर त्याचं काही चालणार नाही हे बी त्याला कळत आहे. म्हणून शेतकऱ्याची ही परिस्थिती आहे. हे शेतकऱ्यानं लक्षात घेतलं पाहिजे आणि जोपर्यंत शेतकरी या गोष्टी लक्षात घेणार नाही तोपर्यंत शेतकऱ्याच्या जीवनामध्ये बदल होणार नाही. कारण मी सुद्धा पाहत आलो, बाप दाद्यापासून जे शेती करतात, निवळ शेतीवर राहतात, त्याचं कधीच आजूकही भलं झालेलं नाही. ज्यानं शेतीसोबत काहीतरी व्यवसाय केला, एखाद्या घरातलं शिकलं,
नोकरीला लागलं बस त्याचंच बरं आहे, नाही तर जेव निस्ती शेतीच करतो तेव्हा तशाला तसाच आहे, त्याच्यात कोणताही बदल झालेला नाही. आता याच्यावर तुम्हाला काय वाटत आहे कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.